हाय हॅलो फ्रेंड नमस्कार. कसे आहात तुम्ही? नक्कीच तुम्ही खुश असाल. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज माझा यूट्यूबवरचा हा दुसरा ब्लॉग आहे. नक्कीच मी आशा करते की माझा पहिला ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. माझा हा आहे दुसरा ब्लॉग आणि तो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी स्पेशल का आहे तर आजचा हा माझा ब्लॉग असणार आहे श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारित. म्हणजेच आज आहे स्वामींचा प्रकट दिन. त्या निमित्ताने आमच्या घराजवळच एक नवीन स्वामींचं मंदिर झालेलं आहे. स्वामींची त्या ठिकाणी स्वामींच्या मूर्तीची तिथं स्थापना करण्यात आलेली आहे. आजचा माझा ब्लॉग असा स्पेशल आहे की आज आहे स्वामींचा प्रकट दिन. या निमित्ताने आमच्या घराजवळच एक स्वामी समर्थांच्या मंदिराची स्थापना झालेली आहे. त्याचं आज पालखी त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि प्रत्येक गल्ली गल्लीतून ही पालखी काढण्यात आलेली आहे आणि प्रत्येक घरासमोर या पालखीचं औक्षण पण करण्यात आलेलं आहे. स्वामींच्या स्वामी लीलामृतामध्ये पण सांगण्यात आलेलं आहे की आयुष्य हे चंचल जीवा, या कारणे नित्य सेवा, सत्यचित्त सुखाचा देतील ठेवा, यातनं मानावा संशय. अशी खरंच ही भक्तांची धारणा आहे. आणि तुम्ही पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी किंवा घरासमोर स्वामींच्या या दिंडी काढण्यात आलेली आहे आणि या स्वामींच्या पालखीचं औक्षण बायका करतायत. खूप छान वाटत होतं. खूप मोठा एक उत्सव या ठिकाणी साजरा केला आणि एक मोठा सण असल्यासारखा हा दिवस आमच्यासाठी आज आहे स्वामींचा प्रकट दिन. तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे श्री स्वामी समर्थ 1760मध्ये प्रकट झालेले आहेत आणि त्यांचं ठिकाण अक्कलकोट हे आहे. आणि त्यानंतर त्यांचं वास्तव्यही त्या ठिकाणी अक्कलकोट या ठिकाणी 21 वर्ष होतं जवळपास. त्या ठिकाणी त्यांनी बरेचसे त्यांचे चमत्कार झालेले आहेत. त्याची पूर्ण माहिती आपल्या सगळ्यांना आहे, स्वामी भक्तांना तर आहेच. तरी पाहू शकता प्रत्येक लेडीज म्हणजे आपल्या स्वतःच्या खांद्यावर ही पालखी घेऊन पूर्ण कॉलनीमधून त्यांनी मिरवलेली आहे आणि यात खूप सगळ्यांना मनापासून खरंच खूप आनंद मिळतो स्वामींच्या भक्तांना म्हणा, स्वामींची सेवा करताना. पाहू शकता सगळे किती खुश आहेत आणि असं नाही की एकालाच हा पालखी घेण्याचा मान मिळाला आहे. प्रत्येक बायकांना हा पालखी घेण्याचा किंवा स्वामींची पालखी उचलण्याचा सगळ्यांना मान देण्यात आला होता. खूप छान प्रकारे इथं म्हणजे स्वामींचा प्रकट दिनाचा उत्साह साजरा करण्यात आला आणि तुम्ही पाहू शकता किती छानपैकी ही मिरवणूक झालेली आहे. आणि आता ही पालखी स्वामींची पालखी मंदिराजवळ आणलेली आहे आणि मंदिराचं पण बाहेर तुम्ही डेकोरेशन पाहू शकता. मंदिर नवीन आहे, अजून त्यामध्ये खूप काही सुधारणा होणार आहेत, खूप काही अजून त्यामध्ये ॲड करायचं आहे. आता ही पालखी मंदिराच्या समोर घेऊन चालले आहे. खूप छान वाटतं ह्या अशा काही सोहळ्याला जाणं. स्वामी समर्थांचा हा प्रकट दिन आहे आणि स्वामी सेवेकरी या दिवसाची खूप आतुरतेने पण वाट पाहत असतात. आणि तुम्हाला तर माहीत आहेच की स्वामींचा एक तारक मंत्र आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरं सांगते की त्याच मंत्रांनी मला बळ दिलं आहे आणि त्याच विश्वासावर मी माझ्या यूट्यूबच्या या जर्नीला सुरुवात केलेली आहे. नक्कीच तुमचा या माझ्या यूट्यूबच्या जर्नीला सपोर्ट असेल. त्यांनी स्वामींनी कुणाचे दुःख दूर केले आहेत, कुणाचं गर्वहरण पण केलेलं आहे आणि पण त्यांच्यावर कृपादृष्टी पण केलेली आहे, कृपा पण केलेली आहे. असा हा स्वामींचा प्रकट दिन आहे आणि त्या निमित्ताने पण मी हा ब्लॉग शूट केलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा आवडेल. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ही आहे स्वामींची मूर्ती. ह्या मूर्तीची इथं स्थापना करण्यात आलेली आहे. खूप म्हणजे मंदिर पण नवीन आहे, गर्दी पण खूप सारी होती कारण की सगळ्यांना स्वामी सेवेकरांना स्वामींची मूर्ती पाहण्याचा एक वेगळीच आतुरता सगळ्यांच्या मनात होती. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं भंडारा ठेवण्यात आलेला आहे किंवा स्वामींच्या या प्रसादाचं इथं वाटप करण्यात आलेलं आहे. खूप छान प्रकारे हा सोहळा इथं पार पाडण्यात आला. खूप सारे लोक होते.
आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाला सगळ्यांनी हातभार पण लावलेला आहे, कारण की स्वामी सेवेकरी आहेत आणि यामध्ये सगळ्यांचा हातभार असणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही पाहू शकता जेवणामध्ये किंवा या भंडाऱ्यामध्ये लापशी चार भाग तर हा या भंडाऱ्यामधला प्रसाद आहे. तर सगळ्यात पहिल्यांदी स्वामींना हा प्रसाद देण्यात आला आणि त्याच्यानंतरच स्वामींच्या भक्तांना ह्या प्रसादाचं वाटप झालेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग खूप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.